मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन सेशनमध्ये. सो आज आपण आपल्या क्रिप्टो करन्सी मराठी या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ करत आहोत, नवीन सेशन करत आहोत. तुम्हाला माहितीच असेल की आपण जे आहे ते गेल्या महिन्यामध्ये, सो आजचा सेशन घेण्यामागचं रिझन असं आहे की आपल्याला माहिती आहे की आपण गेल्या महिन्यामध्ये ना मी तुम्हाला बिटकॉइनमध्ये कशा प्रकारे आपण स्ट्रॅडल करू शकतो यासाठी एक लाईव्ह ट्रेड दिलेला होता. सो त्या एका महिन्यामध्ये आता त्या ट्रेडची परिस्थिती काय आहे, आपल्याला प्रॉफिट आहे, लॉस आहे, काय आहे, सर्व गोष्टी आपण आता इथे बघून घेणार आहोत. सोबतच पुढच्या येणाऱ्या जून महिन्यासाठी, म्हणजे आता चालू असलेल्या मे आणि पुढच्या येणाऱ्या जून महिन्यासाठी आपण नवीन स्ट्रॅडल तुमच्या समोर इथे घेणार आहोत. ओके, सर्व गोष्टी आपण इथे तुम्हाला करून दाखवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ह्याची कम्प्लिटली माहिती होईल. सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती घेऊन जातो आणि एक महिन्यापूर्वी, हा बघा एक व्हिडिओ आहे इथे, एक महिन्यापूर्वी मी तुम्हाला एक स्ट्रॅडल दिलेला होता एप्रिल महिन्यासाठी. बघा एप्रिल 2026 साठी एक महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. जवळपास 800 लोकांनी तो बघितलेला होता. सो त्या व्हिडिओ मी इथे तो व्हिडिओ ओपन करतो आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी तुम्हाला इथे जवळपास एक 72,000 रुपीजचा म्हणजे 72,000चा बिटकॉइनचा स्ट्रॅडल दिलेला होता. ओके, जेव्हा हा व्हिडिओ मी केलेला होता एक महिना होता, तेव्हा एक महिना आधीचा व्हिडिओ आहे. ज्या वेळेला मी जून महिन्याचा बिटकॉइनचा स्ट्रॅडल घेतलेला होता, जून महिन्याचा बिटकॉइनचा 72,000 रुपीजचा स्ट्रॅडल घेतलेला होता. म्हणजे बिटकॉइन त्या 72,000च्या जवळ होता, त्यामुळे तो स्ट्रॅडल घेतलेला होता. सो आता बिटकॉइन कुठे आहे, आता त्या स्ट्रॅडलची सिच्युएशन काय, सर्व गोष्टी बघून घेऊया. जेणेकरून मी तुम्हाला इथे सांगितलेलं की एक महिन्यापूर्वी मी कशा प्रकारे तुम्हाला स्ट्रॅडल दिलेला होता तो. सो करंटली बिटकॉइन तुम्हाला ट्रेड करताना दिसतो आहे 77,500 रुपयांच्या आसपास. ओके, सध्या जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतो आहे, व्हिडिओ जेव्हा मी रेकॉर्ड करतो आहे, बिटकॉइन तुम्हाला ट्रेड करताना दिसतो आहे 77,500 रुपयांच्या आसपास. म्हणजे साधारणतः आपला जो स्ट्रॅडल होता ना 72,000, तिथपासून मार्केट 5,500 पॉईंट्सने वरती गेलेला आहे. म्हणजे आपल्या स्ट्रॅडलची काय सिच्युएशन सध्या झालेली ते एकदा आपण इथे बघून घेऊया. सो त्यासाठी मी तुम्हाला इथे घेऊन जातो माझ्या डेल्टा एक्सचेंज अकाउंटवरती. तुम्हाला माहिती आहे की जर तुम्हाला बिटकॉइनमध्ये ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करायची असेल, ऑप्शन सेलिंग करायची असेल, तर डेल्टा एक्सचेंज हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकता. तुम्हाला जर डेल्टावरती अकाउंट ओपन करायचं असेल आपल्या अंडर, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डेल्टाची लिंक दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही आपल्या अंडर डेल्टा एक्सचेंजमध्ये तुमचं फ्री अकाउंट ओपन करू शकता, जेणेकरून तुम्हाला आपल्या सर्व गोष्टी फ्रीमध्ये शिकता येतील. ठीक आहे, सो आता मी तुम्हाला जो माझा लाईव्ह ट्रेड चालू आहे, जो मी घेतलेला होता, तो इथे दाखवतो ओपन करून. सो इथे लक्षात द्या, इथे बघा. आता तो जो ट्रेड ना तो होता जून महिन्याच्या एक्सपायरीचा, म्हणजे अजून एक महिना बाकी आहे. बट मी आज त्यामध्ये तुमच्यासोबत प्रॉफिट बुक करणार आहे. तुम्ही जर इथे बघाल ना व्यवस्थित, तर मला ह्या ट्रेडमध्ये प्रॉफिट चालू आहे $228. मला ह्या ट्रेडमध्ये प्रॉफिट चालू आहे $228. आता या ट्रेडसाठी माझं कॅपिटल किती यूज झालं, या ट्रेडसाठी माझं कॅपिटल यूज झालेलं आहे 25,000 रुपये. एक महिन्यापूर्वी 25,000 रुपये कॅपिटल इथे यूज केलेलं होतं. तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही एकदा बघून घ्या की त्यावेळेला मी तुम्हाला कसं सांगितलेलं, किती कॅपिटल यूज झालेलं होतं वगैरे. तो हवा असं तुम्ही बघून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला आता जे मी काय सांगतो त्यावरती विश्वास बसेल. सो 25,000 रुपयाच्या आसपास कॅपिटल माझं यूज झालेलं होतं इथे, आणि त्यावरती माझा करंटली प्रॉफिट चालू आहे $230 इतका. आता $230 म्हणजे किती झाले? कोणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकेल $230 म्हणजे किती झाले? सो इथे बघा डेल्टा एक्सचेंज वरती ना $1 म्हणजे 85 रुपीज असं त्यांचं कॅल्क्युलेशन आहे. ओके, डेल्टा एक्सचेंज वरती डॉलरची किंमत फिक्स आहे. $1 इज इक्वल टू 85 रुपीज. सो $230 इंटू 85 जर मी केले, तर मला प्रॉफिट झाला आहे 19,550. लक्षात घ्या, मी लावलेले होते 25,000 आणि मला प्रॉफिट झालेला आहे 19,550. म्हणजे किती पर्सेंटेजचा प्रॉफिट आहे हा? किती पर्सेंटेजचा प्रॉफिट हा? 78%चा प्रॉफिट. लक्षात घ्या, बिटकॉइनमध्ये ऑप्शन सेलिंग करून आपण 78%चे रिटर्न्स जनरेट केलेले आहेत एका महिन्यामध्ये, तेही बिटकॉइनचा स्ट्रॅडल मिडलला नसताना. मिडलला नसताना म्हणजे काय, मी तुम्हाला जसं म्हटलेलं की हा जो स्ट्रॅडल आहे ना, हा स्ट्रॅडल करंटली आहे 72,000चा आणि सध्या मार्केट चालू आहे 77,500. म्हणजे तुम्ही बघू शकता की स्ट्रॅडल मिडलला तर नाहीये. मिडलला असं तर खूप जास्त प्रॉफिट होतं. मी तुम्हाला पे ऑफ ग्राफ दाखवतो बघा इथे. पे ऑफ ग्राफमध्ये आपण गेलो. करंटली माझा स्ट्रॅडल कुठे ढकलला गेलाय बघा, एका साईडला गेलाय. तरीही मी यामध्ये 19,500 रुपयाचा प्रॉफिट बुक करतोय. म्हणजे 78% रिटर्न मी बुक करतोय इथे तुमच्यासमोर. सो बिटकॉइन ऑप्शन सेलिंगची पोटेन्शियल तुम्हाला समजेल. जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंग करता तुम्हाला प्रॉफिट एक्सपेक्टेड असतो 2-3% महिन्याचा, 5% महिन्याचा. बट बिटकॉइनमध्ये 78%चा प्रॉफिट आपण इथे काढत आहोत, तेही मार्केट आपल्या फेवरमध्ये नसतानाही. जर मार्केट फेवरमध्ये असतं इथे मिडलला, तर हा प्रॉफिट साधारणतः $1,000 वर गेला असता. ओके, $1,000 वर गेला असता, $700-800 वर तर नक्कीच गेला असता.
ठीक आहे. सो हरकत नाही, आपल्याला जेवढा प्रॉफिट झालाय भरपूर प्रॉफिट आहे. सो आता मी हा प्रॉफिट तुमच्यासमोर बुक करणार आहे आणि या ठिकाणी पुढच्या महिन्यात म्हणजे आता हा तर स्टार्टर मध्ये जूनचा आहे ना, सो जून महिना तर जवळ आलाय. सो मी हा बुक करतो. मिडलला पण नाही आहे, मिडलला असता तर मी बुक नसता केला, बट हा मिडलला पण नाहीये. सो मी आता ह्याला बुक करतो. मला 78% प्रॉफिट खूप झाला, मी बुक करून टाकतो आणि तुमच्या समोर आता इथे मी नवीन स्ट्रॅडल बाय करतो. मला त्याआधी कमेंट बॉक्समध्ये सांगा किती लोकांनी हा ट्रेड रिअल मध्ये घेतलेला होता. रिअल मध्ये घेतल्यानंतर किती लोक आता प्रॉफिट बुक करणार आहेत किंवा आधी केलेले आहे. मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा किती लोकांनी हा ट्रेड रिअल मध्ये घेतलेला होता. जेव्हा थोडासा लॉस झाला ना, बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या, बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं की लॉस होतोय. बट तुम्ही जेवढे पेशन्स ठेवाल ऑप्शन सेलिंग मध्ये तेवढा तुम्हाला चांगला बेनिफिट होऊ शकतो. सो तर मी हा ट्रेड तुमच्यासमोर पहिलं म्हणजे बुक करतो. सो इथे बघा मी स्टँडर्ड व्ह्यू मध्ये जातो आणि हा जो माझा ट्रेड आहे तो तुमच्यासमोर या ठिकाणी इथे बुक करून टाकतो. ठीक आहे. ओके. सो ऑर्डर सबमिटेड. एक मिनिट रिफ्रेश करून बघतो कोणती ऑर्डर सबमिट झाली आहे, कोणती कॅन्सल झाली आहे, काय झालं मला समजेल की ही ऑर्डर कॅन्सल झालेली आहे. ओके, ठीक आहे. इथे बघा रिफ्रेश मी केला, माझा हा ट्रेड इथे बुक झालेला आहे. रिअलमध्ये मी रिअल ट्रेडिंगमध्ये तुमच्यासमोर इथे प्रॉफिट बुक केला. आपण एकदा तेही बघून घ्या. मी तुम्हाला घेऊन जातो इथे पीएनएल वरती. ओके, पीएनएल वरती घेऊन जातो. पीएनएल वरती घेऊन गेल्यानंतर थोडंसं खाली येऊया आणि इथे तुम्हाला दिसतंय तुमच्या समोर मी आता जो प्रॉफिट बुक केला ना, 19,500 रुपये बोलत होतो. सो 19,650 रुपयांचा प्रॉफिट मी आत्ता आज तुमच्यासमोर बुक केला. इथे बघा डेट बघा, 18 मे 2026 म्हणजे आजच्या दिवशीच आहे. आता मी व्हिडिओ घेतोय, आता तुमच्यासमोर 19,650 रुपयाचा प्रॉफिट मी बुक केलेला आहे. ठीक आहे. हा प्रॉफिट बुक केल्यानंतर थोडंसं खाली येऊया. चार्जेस किती लागले? 194 रुपये फक्त. म्हणजे जी लोक बोलतात ना की बाबा क्रिप्टोमध्ये चार्जेस वगैरे खूप असतात, सो तुम्ही कशा प्रकारची ट्रेडिंग करता त्यावरती डिपेंड आहे. जर मी इथे 19,650 रुपयाचा प्रॉफिट बुक करतोय, सो ऑब्व्हियसली 194-200 रुपयाचे चार्जेस मला लागणारच आहेत. ओके, म्हणजे फार कमी चार्जेस आहे. 200 रुपये म्हणजे निग्लिजिबल चार्जेस आहे. तर तुम्हाला 78% आरओआय भेटतोय तो त्यानुसार. कारण की बघा क्रिप्टोमध्ये कसं असतं, तुम्हाला मार्जिन भेटतं. जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करता तेव्हा तुम्हाला मार्जिन भेटत नाही. क्रिप्टोमध्ये तुम्हाला मोठं मार्जिन भेटतो, जेणेकरून कॅपिटल कमी लागतं. सो रिअल प्रॉफिट मी तुमच्यासमोर बुक केलेला आहे. जे पैसे मी आता तुमच्यासमोर विड्रॉ पण करू शकतो. कारण की जेव्हा बिटकॉइनमध्ये प्रॉफिट होतं आपण हे पैसे विड्रॉ केले पाहिजेत, जेणेकरून आपलं जर समजा कधी जर अकाउंट आपलं कम्प्लिटली उडून गेलं म्हणजे समजा मार्केटमध्ये मोठा लॉस झाला, अकाउंटमध्ये सगळा बॅलन्स गेला, तर हा बॅलन्स जायला नको. म्हणून ओव्हरऑल आपण जेवढा पण प्रॉफिट क्रिप्टोमध्ये होतो तेवढा विड्रॉ केला पाहिजे. कारण क्रिप्टो हे कसं आहे, क्रिप्टो हे खूप जास्त व्होलाटाईल ॲसेट आहे. त्यामुळे आता किती लोकांनी प्रॉफिट बुक केलेलं एकदा मला व्हिडिओला लाईक करून सांगा, व्हिडिओला कमेंट करून सांगा. आता आपण इथे नवीन स्ट्रॅडल घेतोय तुमच्या समोर. आता इथे मी नवीन स्ट्रॅडल घेतो आहे. तुम्ही तो घ्या किंवा नका घेऊ, तुमचा डिसिजन आहे, बट मी तुम्हाला घेऊन दाखवते. सो परत एकदा जाऊया आपल्या ऑप्शन्सवरती. डेल्टा एक्सचेंजचं अकाउंट आहे. अकाउंट हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून अकाउंट ओपन करा. अजून एक गोष्ट, हे जे सर्व अपडेट आहेत ना हे स्ट्रॅडल बद्दलचे, ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. इथे बघा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कंटिन्युअसली टाकत असतो स्ट्रॅडलची पोझिशन काय आहे, किती आहे. जेव्हा 5,000 रुपये प्रॉफिट होतं तेव्हाही टाकलेलं होतं. कंटिन्युअसली आपण या गोष्टी इथे पोस्ट करत असतो. हा आपला फ्री टेलिग्राम चॅनल आहे. तुम्हाला जर हा जॉईन करायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. ओके, तुम्हाला क्रिप्टोबद्दल मराठीतनं शिकता येईल, अल्गो ट्रेडिंग शिकता येईल, सर्व गोष्टी शिकता येईल. क्रिप्टो फ्युचर्स आपण सर्वांबद्दल शिकता येईल, तेही फ्रीमध्ये टोटली. ओके, कोणतेही आपले चार्जेस वगैरे नाही आहेत. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिकडून हा चॅनल नक्की जॉईन करू शकता तुम्ही. आता आता आपण काय करतो, आता आपण जायचं आहे ते म्हणजे पुढच्या ठिकाणी. आता आपण जायचं आहे नवीन स्ट्रॅडल घेण्यासाठी. सो नवीन स्ट्रॅडल घेताना काय, करंटली मार्केट कुठे आहे, 77,350. सो मी काय करणार, डेल्टा एक्सचेंजमध्ये जाणार, स्ट्रॅटेजी बिल्डरवरती जाणार आणि मी आत्ता स्ट्रॅडल घेतलेला होता एप्रिलमध्ये असताना जूनचा. सो आता मे महिना आहे. मी साधारणतः जो मला सगळ्यात लांबचा स्ट्रॅडल भेटेल, इथे मला सगळ्यात लांबची एक्सपायरी दिसते जुलैची. मी आता जुलैचा स्ट्रॅडल घेणार. काय घेणार तो तुम्हाला दाखवतो बघा. आता समजा जर मी ते जूनचा स्ट्रॅडल घ्यायला गेलो, आता खरं म्हणजे जूनचा स्ट्रॅडल घेण्यामध्ये काही लॉजिक नाही, कारण मी आत्ताच तो एक्झिट केलाय. तो मला जर परत घ्यायचा तर मी एक्झिट केलाच नसता. बट लक्षात घ्या, जर समजा मी इथे जूनचा स्ट्रॅडल घेतला ना, तर करंटली मला या ठिकाणी मिळणारे प्रीमियम किती आहे त्यावरती मी थोडंसं लक्ष देतो. ओके, जूनचा स्ट्रॅडल जर मी घेतला तर मला जे प्रीमियम मिळणार आहे त्या ठिकाणी, तर साधारणतः 3,300 आणि 4,200 असे प्रीमियम आहे तिथे. किंवा आपण म्हणू शकतो मिडलला 3,600 आणि 3,800. म्हणजे ओव्हरऑल साधारणतः मी 3,600 प्लस 3,800 जर केले, त्याच्यामध्ये साधारणतः मला किती येतं, 7,400 पॉईंट्सची रेंज येते. बट मी जेव्हा स्ट्रॅडल करणार तेव्हा साधारणतः मला 10,000 पॉईंट्सची रेंज एक्सपेक्टेड असते.
10,000 पॉईंट्सची रेंज एक्सपेक्टेड असेल. 10,000 पॉईंट्सची रेंज याचा अर्थ काय तेही मी तुम्हाला सांगतो. ओके, तर समजा तुम्हाला 10,000 पॉईंट्सची रेंज भेटली ना, तर याचा अर्थ काय होणार. करंटली आता समजा बिटकॉइन जिथे आहे. ओके, करंटली आता बिटकॉइन जिथे आहे, 1 तासाच्या टाइम फ्रेमला येतो मी. सो आता जिथे बिटकॉइन आहे ना, तिथपासून वरती 10,000. ओके, वरती 10,000. ते बघा, हे रेंज पण पुरत नाही. वरती 10,000 आणि खाली 10,000 एवढी मला मोठी रेंज भेटते. ओके, जर मी 10,000 पॉईंट्स निवडले ना तिथे, तर वरती 10,000 आणि खाली 10,000 म्हणजे ओव्हरऑल 20,000 पॉईंट्सची मला रेंज भेटणार. सो एवढी मोठी रेंज मला एक्सपेक्टेड आहे, एवढी मोठी रेंज मला हवी आहे, अपेक्षित आहे. सो मी काय करणार, मी हा वाला स्ट्रॅडल नाही घेणार जिथे मला ओव्हरऑल 7,400 पॉईंट्स भेटतात. मी पुढच्या महिन्यात जाणार. पुढच्या महिन्याची एक्सपायरी 31 जुलै. 31 जुलै मी जाऊन मी बघणार की मार्केट कुठे 77,300 ला. सो साधारणतः तिथला जवळपासचा स्ट्रॅडल मला घ्यायचा आहे. सो जवळपासचा स्ट्रॅडल जर मी घ्यायला गेलो, तर मला ओव्हरऑल सेम प्रीमियम कुठे भेटतात इथे बघा. 78,000ला प्रीमियम काय भेटतात, 5,400 आणि 5,100. म्हणजे जवळपास किती झाले, 5,400 रुपयाचा प्रीमियम आणि 5,100 म्हणजे 10,500 पॉईंट्सची मला प्रीमियम कलेक्शन होतं. 10,500 पॉईंटचं प्रीमियम कलेक्शन म्हणजे जिथे आता मार्केट आहे तिथून वरती 10,500 पॉईंट, खाली 10,500 पॉईंट. मी तुम्हाला ऍड करून दाखवतो. ओके, सो ऑप्शन सेलिंग बिटकॉइन मध्ये अशा प्रकारे करायची असते. तर स्ट्रॅटेजी बिल्डर वरती आलो, 10,800 पॉईंट ऍड केले. लक्षात घ्या, मी या ठिकाणी ना ऑप्शन सेलिंग इथे करणार आहे परत एकदा तुमच्या समोर 25,000 रुपयांनी. मला खरं म्हणजे ह्या स्ट्रॅटेजीमध्ये जास्त कॅपिटल लावायचं आहे, बट मी तुमच्या समोर इथे फक्त 25,000 रुपयांनी ट्रेड बाय करतो. ठीक आहे, 25,000 रुपये म्हणजे साधारणतः होतात 125 लॉट. जर समजा आता काही लोक बोलतील की आम्हाला प्रॅक्टिस करायची, तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल ना, तर ऑप्शन सेलिंग तुम्ही एका लॉटने फक्त $2 मध्येही करू शकता. $2 इज इक्वल टू 170 रुपये. 170 रुपयात तुम्ही ऑप्शन सेल करू शकता. नो डाऊट तुम्हाला त्यात प्रॉफिट लॉस पण कमी होईल, बट तुम्हाला एक शिकण्यासाठी मी सांगतो. मी इथे साधारणतः 125 लॉट घेतो, जे की होतात 25,000 रुपयांच्या आसपास. इथे बघा, 125 लॉट जर मी लावले तर मला कॅपिटल लागतात $262. ओके, $262. $262 इंटू $262 इंटू 85 का, कारण की डेल्टा एक्सचेंजवरती एका डॉलरची किंमत आहे 85 रुपीज. 22,270 म्हणजे साधारणतः ह्या ट्रेडसाठी मी 22,270 रुपये लावणार. जेव्हा आपण पुढच्या महिन्यामध्ये हा ट्रेड डिस्कस करू, तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा ह्या ओव्हरऑल कॅपिटलवरती आपण किती प्रॉफिट काढला किंवा किती लॉस काढला. ठीक आहे, सो 22,270 रुपयाचा कॅपिटल आहे, जे मी इथे 125 लॉटसाठी सेल करणार. त्याआधी मी आपला जो ट्रेड चालू होता ना, तो एक्झिट केलेलाच आहे तुमच्यासमोर. सो तो एक्झिट केल्यानंतर मी हा ट्रेड घेतो. सो इथे जे आहे ते मी मार्केट प्राइस टाकतो आणि मार्केट प्राइस मध्ये मी हा ट्रेडची ऑर्डर इथे प्लेस करणार. माझ्याकडे ओव्हरऑल मार्जिन किती ते तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे. सो ते ओव्हरऑल मार्जिन मी ठेवणार, मला पुढे जाऊन ऍडजस्टमेंट वगैरे करावी लागली तर. सो इथे 78,000चा आहे स्ट्रॅडल, तो मी इथे सेल करतो पहिलं. म्हणजे इथे बघा, प्लेस ऑर्डर केली. तुमच्या समोर जो आहे तो हा स्ट्रॅडल इथे सेल झाला माझा. तुमच्या समोर स्ट्रॅडल सेल झाल्यानंतर मी परत एकदा जातो आणि इथे तुम्हाला दिसतंय की हा जो आहे ना, हा स्ट्रॅडल माझा इथे तुमच्या समोर सेल झाला, ज्यात मला करंटली $24चा लॉस चालू आहे. आता जी लोक आपल्याला फॉलो करतायत ना बऱ्याच दिवसापासून, तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण एखादा स्ट्रॅडल सेल करतो ना, सुरुवातीला आपल्याला बीटीसी मध्ये लॉसच दिसतो. कारण की कसं असतं, बीटीसी मध्ये बिड प्राइस आणि आस्क प्राइस मध्ये थोडासा डिफरन्स असतो. म्हणजे आपण ज्या प्राइसला सेल करायला जातो आणि त्या अगेन्स्ट समोरचा ज्या प्राइसला बाय करायला येतो त्यामध्ये थोडासा डिफरन्स असतो. सो त्यामुळे थोडासा लॉस इनिशियली दिसतो, बट जसा जसा टाइम जाणार ऑब्व्हियसली तुमचा हा लॉस तिथे प्रॉफिटमध्ये कन्वर्ट होतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही पेशन्स ठेवले पाहिजे. पेशन्स ठेवले तर ही गोष्ट तुमच्यासोबत नक्कीच होणार आहे. सो आता परत एकदा मी इथे जातो, माझ्याकडे $24-25 लॉस आहे, काही हरकत नाही. मी इथे पे ऑफ ग्राफ घेतो. पे ऑफ ग्राफ मध्ये मला दिसते की ह्या ट्रेडसाठी मी लावले $222. सॉरी, या ट्रेडसाठी मी $222 किती लावले, 200, मगाशी जे बघितलं होतं $262. $262 मी ह्या ट्रेडसाठी लावले, बट ह्या ट्रेडमध्ये मला होणारा मॅक्झिमम प्रॉफिट आहे $1,300. लक्षात घ्या, ऑप्शन सेलिंग मध्ये असं कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे जे तुम्हाला $262 लावून $1,300 मॅक्सिमम देतं. शेअर मार्केट तर नाही ते. शेअर मार्केटमध्ये तुम्ही ऑप्शन सेलिंग मध्ये साधारणतः 5%, 10% प्रॉफिट काढता, जे तुम्हाला बिटकॉइनने मगाशी तुमच्यासमोर 78% प्रॉफिट दिला. आणि आता तुम्हाला $262 वरती मॅक्झिमम $1,300 देते. मला $1,300 नकोय. मला $262 अर्धे जरी आले, $131, 50% तरी खूप झाले एका महिन्यात. बट मॅक्झिमम तुम्हाला हा इथे ग्राफ दाखवते. सो हे कशामुळे होतं, कारण की बिटकॉइन मध्ये ना तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्जिन भेटतं
आणि ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला जर मार्जिन भेटलं तर चांगला बेनिफिट इथे होऊ शकतो. ओके, आता हा माझा ट्रेड इथे चालू आहे, तुम्हाला इथे दिसणार. आता आपण काय करायचंय, आता तुम्ही ह्या ट्रेडला स्टॉप लॉस लावू शकता, टार्गेट लावू शकता, काहीही करू शकता. ठीक आहे, समजा तुम्हाला वाटतं 50% स्टॉप लॉस लावायचा आहे, तुम्ही ते करू शकता. टार्गेट लावायचं ते करू शकता. इथे बघा, तुम्ही ऑप्शन्स मध्ये गेलात की खाली तुम्ही जे 2 ट्रेड घेतले ते इथे आले. सो मी इथे तुम्हाला तुमच्या समोर टार्गेट स्टॉप लॉस लावून दाखवतो. सो मी इथे ऍड एस एल वर क्लिक करतो. ऍड एस एल वर क्लिक केल्यानंतर समजा माझे टेक प्रॉफिट मला कधी घ्यायचं, जेव्हा माझा ट्रेड 90% पडेल तेव्हा. आणि स्टॉप लॉस किती लावायचा, जेव्हा माझा ट्रेड 300% वाढेल तेव्हा. सो हा मी इथे कन्फर्म करतो. सेम इथे मी ऍड करतो टार्गेट 90% आणि एस एल 300% कन्फर्म करतो. तर तुम्ही म्हणाल की बाबा 300% एस एल लय मोठा झाला. 300% एस एल म्हणजे काय, की आता जर एंट्री प्राइस माझी 5271 आहे, तर माझा एस एल किती जातोय, माझा एस एल जातोय 21,000. एवढा मोठा मी लॉस घेणार का, तर लक्षात घ्या एवढा मोठा लॉस घेत नाही आपण, कारण की दोन वेगवेगळे लेग्स आहेत. सो एक लेग तुम्हाला लॉस देईल तर एक प्रॉफिटही देईल. बट आपल्याला बिटकॉइन मध्ये जो ऍडजस्टमेंट करायची असते ना, तेव्हा हा एवढा मोठा एसएल गरजेचा असतो. तुम्ही जर इथे 10-20% एसएल लावला तर तो हिट होणार आज उद्यामध्ये. 100% एसएल लावला तोही कदाचित हिट होणार, 50% लावला तोही कदाचित हिट होऊ शकतो. त्यामुळे आपण ही पद्धत वापरलेली आहे. आता ऑब्व्हियसली तुम्हाला हे जर शिकायचं असेल तर ऍडव्हान्स मध्ये शिकावं लागेल, जे की आपण तुम्हाला शिकवणार आहोत फ्रीमध्येच. सो म्हणून मी तुम्हाला म्हटलं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डेल्टा एक्सचेंजची लिंक भेटेल, तिकडून तुम्ही एकदा अकाउंट ओपन केलात की सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण ऍडव्हान्समध्ये शिकवू, फ्रीमध्ये शिकवू. सो अशा प्रकारे आपली ही स्ट्रॅटेजी इथे झालेली आहे. सो नक्की कोणी कोणी मागच्या स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट बुक केलंय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणी कोणी ही स्ट्रॅटेजी घेतलेली आहे किंवा घेणार आहे हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. किती लोक इथे असे जे ही स्ट्रॅटेजी घेणार आहेत, फटाफट जाऊन मला कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते नक्की सांगा. ठीक आहे. सो ही सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुमच्यासमोर ट्रेड घेतलेला आहे, तुमच्यासमोर स्ट्रॅटेजी एक्झिट केलेली आहे. प्रिव्हियस स्ट्रॅटेजी मी इथे तुमच्यासमोर एक्झिट करून त्यामध्ये प्रॉफिटही बुक केलेले तुम्हाला दाखवलेले आहे. ओके. सो अशा प्रकारे जे तुम्ही बिटकॉइनमध्ये, क्रिप्टोमध्ये सिंपल पद्धतीने स्ट्रॅडल करू शकता, ऑप्शन सेलिंग करू शकता. तुम्ही हे सेम इथेरियम मध्येही करू शकता. तुम्हाला इथेरियम मध्ये करायचं, इथेरियम मध्येही तुम्ही या गोष्टी करू शकता. आणि हे सगळं शिकायचं आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिकडून जॉईन व्हा. सोबतच तुम्हाला आपल्या डेल्टा एक्सचेंजची लिंक पण दिली आहे, तिकडून तुम्ही तुमचं फ्री अकाउंट ओपन करू शकता. तिकडेही तुम्ही त्या गोष्टीचा नक्की फायदा घ्या. ओके, व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. आपलं हे चॅनल आहे क्रिप्टो करन्सी मराठी, इथे तुम्हाला क्रिप्टो बद्दल फ्रीमध्ये शिकायला भेटतं. सो आपल्या चॅनलला जे ते जरूर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.